हाय सगळ्याला स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना शुभ दुपार. तर आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बनगर. जेणेकरून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर आणि सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीचं सबस्क्राईब करतं सगळ्यांचं धन्यवाद. आजच्या नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर जे पण कोणी सगळेजण रोज व्हिडिओ पाहतात आणि जे पण काय त्या ब्लॉगमध्ये आहे ते पण आठवण करून देतात, तर त्यांचेसुद्धा मनापासून आभार. तर असं असं तसं तसं तर तुम्ही माणसाला आता तर आज आहे सण कोणता तर रमजान ईद. तर माझ्या सगळ्या ताईसनी रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्यात अगोदर माझे एक यूट्यूबरची ताई आहे, सबस्क्रायबर आहे, तर ते कमेंटसुद्धा करतात त्या ताई. तर त्यांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज लेट झाला तर निघालेलो आहे बघा. ह्यांचा फोन आलता सासऱ्यांना. त्यांची सोनोग्राफी ही केलेली आहे. तर सोनोग्राफीमध्ये हे आले किडनीचा थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे त्यांना, त्यामुळं ते जेवण खाणं असं म्हणजे हे होत नाही जरा. तर सोनोग्राफी केलेली आहे. ह्याने अजून आलंच नाही तर पंढरपूरमध्येच आहेत, पण आता त्यांचा फोन आलता त्यामुळं व्हिडिओ स्टॉप झाला होता. तर पण सोनोग्राफी केलं आणि मग म्हणलं काय काय खाल्लं का नाही काय नाही, तर नाही म्हणलं काय खाल्लं काय नाही. तर ह्याने सुद्धा सकाळी चहा न घेता गेलेलं, तर ह्याने सुद्धा काय खाल्लं नाही की काय नाही. तर सकाळी चहा घेऊन गेलेले आहेत. आता वाजले ते बघा किती 4 वाजलेले आहेत. तर ह्याने सुद्धा काय सुद्धा खाल्लं नाही की काय नाही. तर आता फोन केलता यायला लागलो आहे मी घरला म्हणून. तर आमची सासूबाई आहे ते त्यांच्याजवळ. तर येतो म्हटलं. मग काय आता ट्रीटमेंट सलाईन हे लावतेली चालूच आहे त्या सगळ्या सलाईन हे म्हटलं. आमचं दीर पण आले तर घरी उशीर झालं सोनोग्राफी केल्यानंतर मग आले. किडनीचाच थोडा प्रॉब्लेम आहे म्हणते तर डॉक्टर. मग बघू आता किती दिवस ठेवून घेते तर किती दिवस नाही काय नाही, तर बघू आपण नक्कीच. तर त्याआधी माझं हो का चालू होतं काम. मी शेळ्यासनी गवत हे आणून टाकलं केलं. ही बहिणीचा ब्लाऊज आहे माझ्या बघा, तुम्ही बघू शकताय का. तर ही कटिंग करून शिवला आहे का. गोलगळा काढलेला आहे बघा, कसा वाटतोय मैत्रिणीनं. गोलगळा काढून अजून जोडायचा बाकी आहे बघा. तर बघा हे असं आपली त्यांची तिची कटोरी आहे बघा, असा शिवलेला आहे. तर चालू असते बघा मशीन काम. कट केलं उन्हाचं गावात काढायचं वाटत नाही म्हटलं उन्हात आणत, त्यामुळं म्हटलं आपली घरातलं तर काम करत घ्यावं. तर चला आता चाललोय आम्ही. आमच्याजवळ एक शेजारी भाभी आहे त्यांच्यात ते शिरकुंबा आणि गुलगुलं खायला चाललेलं आहे. तर तुम्ही नक्कीच बघू शकता. तिथं मी दाखवते थोडासा शॉर्ट व्हिडिओ काढते. तर हे बघा त्या दिवशी रंगपंचमी दिवशी आलेली अमृता हा इकडे. अमृता हे आत्याचं बाळ आहे का ना अमृताच्या. तर अमृताच्या आत्याचं बाळ आलेलं आहे बघा. हे राहिले तर आता ह्यांच्याच घरापाशी राहायला आहे ते भाभी. तर आम्ही चाललेलो आहे. तर चला आता आम्ही सगळी भाभी पिशवी नाही. तर निघालो आहे आम्ही बघा आता भाभीच्यात गुलगुलाने शिरकुंबा खायला. तर कोणी कोणी खाल्लं कोणी कोणी नाही प्रत्येक जणाने सांगा. मी तिथं गेल्यावर थोडासा व्हिडिओ काढणारच आहे. तर तिथं गेल्यानंतर काढते व्हिडिओ. तोपर्यंत हे तर बघा हे कसं गुलगुलं हे भज्जी आणि हा शिरकुंबा आहे. तर आहे का. तर भाभींच्यात आलेलं आहे. तुम्हाला म्हटलं नव्हतं का. तर हो का शिरकुंबा कसा झाला आहे भाभींचा सांगा नक्कीच. छान झालेला आहे का हो का बघा. तर केलं आहे बघा. भाभी आहे ते आपल्या गरीब रोज जाते ते त्यांची सुनबाई हे आले त्या सगळ्याजणी. तर मग मी दिदी आलेलो आहे म्हणलं जवळ आहे चालत आलो होतं बघा. आणि आता म्हणलं जायचं खाऊन थोडंसं आपलं. तर घेतो आम्ही खाऊन बघा. तर कोणी कोणी खाल्लं कोणी कोणी नाही नक्कीच सांगा. तर भजी बिजी हो का असं मस्तपैकी भजी आहेत गुलगुल आहेत. आणि तर आम्ही आता सुरुवात केलेली घेतो बाळा तुला. हो काय असं ह्यात हे टाकून ही जे आहे ह्यात टाकून खायचं बघा असं आहे का. हवं असं टाकायचं आणि खायचं. मग तुम्हाला दाखवा म्हणलं. तर बघा कसं वाटतं कसं नाही शिरकुंबा नक्कीच सांगा शिरकुंबा कसा आहे आणि कसा नाही. शिरकुंबा खायला
खायला चालू आहे बघा सुरू झालंय आता बस केलं. तर आले बघा आता शिरकुंबा गुलगुला खाऊन मस्तपैकी घरी. खाल्लं छान झालं होतं बरं का शिरकुंबा आणि गुलगुलं पण एकदम मस्तपैकी झालं होतं आणि छान केलं होतं भाभींनी. त्यांची सून पण आलेल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी मिळून एकदम छान केलं होतं. हे बघा डेरा आज वरांड्यात मांडलाय हॉलमध्ये मांडला. पाणी एकदम हवेनं असं गारगार होते. आता सारखं माणूस येते त्यामुळे ते काय होत होतं म्हणून म्हटलं बाहेरच मांडावं इथं घरात नको. तर आम्ही आलोय भाभीच्या तर शिरकुंबा खाऊन. तर आता ह्याने अजून आलं नाही तर पंढरपूरमधनं हे लागलं तर म्हणलं मग ह्यांना जेवण तर करून ठेवा स्वयंपाक करावं. तर स्वयंपाक करायचं लाईटी नाही त्या बघा त्यामुळं कसं दिसतंय बघा कसल्याच लाईटी नाही त्या आणि खोलीत अंधार 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 असल्यासारखं वाटतंय. तर बघा आज त्या दिवशी मला भांडी बिंडी अशी चकाचक कशी मी धुवून बिन मस्तपैकी ठेवलेली तिथं बघा असं छान वाटतं. असं वाटतं की भांड्यावर धूळ नाही बसू नये. रोजचीच भांडी बिंडी बघा या अशी असावं ते टकाटकमध्ये वाटतं पण कामातनं काय असा वेळच मिळत नाही भांडी बिंडी हे करायला घासायला. तर सगळी भांडी बिंडी घासून सणामुळं का नाही एकदम स्वच्छपैकी असं केलेली होती बघा. तर मी ह्याच्यावर पेपर झाकलेला होता सगळ्यावर पण हो काही ह्याच्यावर पेपर झाकलेला नाही आणि ह्याच्यावर तेवढा झाकलेला आहे. तर किचन एकदम छान असा वाटतं बघा म्हणजे धुरळा नसून काय सुद्धा नसून असं वाटतं. पण काय करणार असं रानातली घर आहे ना आमची त्यामुळं धुरळा तर बसणारच हो का. तर गॅस बीस कसा मस्तपैकी असं बसून कुकरला हे टाकलंय त्यामुळे आता स्वयंपाक करायचा आहे. तर स्वयंपाक करून ह्यांना जेवण करायचं आहे. त्याला आता पट शेवणार आणि आमच्या आत्याने केळं आणलेली होती बघा. आमच्या जानकर आत्या आलत्या जानकराच्या आत्या आणि त्यांचा मुलगा आलत्या भाऊजी त्यामुळं केळं आणलेली कुणीच खाल्ली नाही ती पोराने तशीच ठेवली ती खाल्लीच नाही ती. तर स्वयंपाकात ह्याने आल्यावर काय काय डॉक्टर म्हणले काय नाही ह्यांच्यासोबत विचारू नक्कीच. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहत जावा. तर व्हिडिओज कुठेही न स्किप करता पाहत जावा. तर ह्याने आल्यानंतर दवाखान्यात काय काय भाऊंना सांगितलं डॉक्टरांनी त्यांच्यासोबत चर्चा करून तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा आलं तर ह्याने पंढरपूरनं आत्ताच आलं तर सकाळचं जेवण म्हणलं करून घ्या आधी किती खाल्ली अर्धीच भाकरी तर कुठं लय खाल्ली बघा. चारा बिरा कसा झाला ह्यांचा. तर दवाखान्यात भाव म्हणायला लागला असं तसं मला काही तर आणून ठेवलंय ही आहे का नाही लगवीची पिशवी ही काय लावून द्या नाही आणि घरला घेऊन चला म्हणायला लागलं. तर त्यांना सवय नाही ना मोठ्या दवाखान्याची तर सलाईन कशी तर लावून येते पर तिथं काय सगळे टेस्ट केल्या बघा सोनोग्राफी सगळी किडनीचं काय म्हणलंय फोनवर मगाशी म्हणजे सूज आली का काय असं म्हणते ती ना. डॉक्टरच्या म्हणण्यात येते किडनीवर सूज आली या का असं पूर्ण शरीराची अशी बरगड्यापर्यंत ह्याच्यापर्यंत सगळी सोनोग्राफी पाठी मागणं ह्याच्या मागणं सगळी केली या. आणि आल्यात आता दवाखान्यात आता जायचं आहे बघा महागारी डबा घेऊन नानीला. भाव तर खातच नाही तर थोडंसं भातन वरण टाकले शिजायला ह्याने म्हणतात जाऊन देऊया नानीला बी डबा. नानी आहे त्यात एकट्या मग म्हणलं आता जाऊन घटकभर बसून येऊया. हे तर बी घरी आमची 2 पोरच राहते ती कोणच नाही जाणतं माणूस बी. त्या बाईला सांगू घटकभर यायला तुझं झाल्यानंतर मग हा मग बाईला सांगून घटकभर गाडी दुसरी जोडीदार आहे. हा याने ती गाडी बघा आमची शाईन गाडी आहे त्याच्यावर नंबरच नाही बघा. आणि हो का ही गाडी काय युनिकॉर्न आहे साधा नंबर आहे पहिला तर आपल्या गाडीवर साधा नंबर आहे. मग ह्या गाडीवर ह्यांनी घेऊन गेलो पंढरपूरला. काल ह्यांची गाडी अडवली होती जणू म्हणणार तू रोज सांगतोय मग काय तर म्हणून त्यांनी काल गाडी अडवली आणि ती म्हणली नंबर असला जाय तसला जाय त्याच्यावर स्कॅन करा येत नाही. हा ते आता नंबर वेगळं निघले तर मग आज सकाळी घेऊन गेलो ती काल म्हणणार कारण सांगितलं ना आज म्हणणार परत ना अजून ती डबल गाडी घेऊन गेली परत म्हणणार मग काय तर पोलीस अडवते ती गाडी. आता ती नंबर प्लेट वेगळ्या निघल्या ती आपल्या गाडीला करून घ्याय पाहिजे होती आणली आता ह्याने काय करायचं बघा. आता जायचं आता पंढरपूरला. आता हे 5:30-6 वाजले त्यांना आता 5:30 ते 6 वाजले त्या 11 वाजत काय त्याला काय
मग यायचं जाऊन मग काय करायचं थोड्या शेवटी वेळ आई गुटी बाप आहे. नाही बापा आहे ह्यांचा चेहरा कसा झाला बघितला का आता काय हो का आजारपणाला आपण तर काय कोणी करू शकत नाही ते आता काय आता एवढं सगळं केलं आणि मग भाव म्हणते मला घरला घेऊन चल. आता मोठ्या दवाखान्यात ना आणाय तर येते का तसं महागारी ॲडमिट केलेलं घरला घेऊन चला म्हणतात आणाय तर येते का काय असेल ते ट्रीटमेंट होऊ द्यायचं अरे बिल भरली मग आता पावती आहे त्या बिल भरते ती चालू आहे सगळं बघा एवढ्या ह्याच्यातनं आता काय करायचं पण भराय पण लागते की आता काय होईल ती भरायचं पैसे नाही कुठं पैसे हां विषय पण नाही. ती नीट तर व्हायला पाहिजे ना पेशंट नीट झालं म्हणजे मग काय टेन्शन नाही हो असं बा असं कसं असेल तसं असं करत राहायचं आपण त्यांचं शेवटी शरीर हां शेवटी आई बाप आहे. होय की मग आता करायचं शरीरानं साथ दिली त्यांच्या आई बापाला ठीक. पुण्य वाटून गेलं तेवढं चांगलं आहे. हां मग होय की आपण काय बा वायपट तर नाही काय करता ते दवाखान्याला खर्च तर करतोय असं की नाही बघू दवाखान्यात गेल्यावर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते काढते तर ते गेलं ना काय काय रिॲक्शन आहे काय नाही आमच्या भावांची दाखवते तुम्हाला तर बाय सगळ्याला